बट व्हिडिओ जो आहे तो थोडा लेट येत आहे, कारण टाईम नव्हता भेटत व्हिडिओ एडिटिंग करायला आणि माझ्याजवळ असे 1-2 व्हिडिओ पडलेले आहेत, एडिटिंग करायचे राहिलेले आहेत. सो तर त्याच्यासाठी थोडाफार लेट झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकतात मी मस्त चेहऱ्याला लावलं होतं बेसन आणि हळद बेसन लावल्यानंतर चेहरा वॉश केला आणि तुम्ही पाहू शकता थोडाफार ग्लो आलेला आहे. मला जायचं होतं मेहंदीला, आत्याच्या मुलीच्या मेहंदीला. सो तर मी तर घातलेला आहे ब्लॅक कलरचा अनारकली आणि एवढा सुंदर आहे, एकदम कम्फर्टेबल आहे. तुम्ही घेऊ शकता. हा मी मिशोवरून मागवलेला आहे. फक्त आणि फक्त याची किंमत जी आहे ती ₹550 आहे. सो तर मला इथं करायची होती हेअरस्टाईल, पण हेअरस्टाईलचं माझ्याकडे जास्त नॉलेज नाही. सो तर मी एकदम अशी साधी सिंपल हेअरस्टाईल केलेली आहे. आणि माझ्याकडे इअररिंग्स एवढेत, पण मला जास्त करून छोटेच खूप आवडतात आणि घ्यायचा शौक तर मला मोठाले, पण मला छोटालेच घालू वाटतात. सो तर तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये पाहू शकतात माझा पूर्ण लुक आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज माझा आजचा हा जो ब्लॉग आहे एकदम भारी आहे, तर अशी इच्छा करते की तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघताल आणि मला कमेंटमध्ये कळवताल. सो आमचं सगळं आवरल्यानंतर मी आणि माझी लहानी बहीण आम्ही दोघीजणी निघालो आत्याच्या घरी, कारण आमच्या घरापासून त्यांचं घर 1 ते 1.5 किलोमीटरवर आहे आणि आम्ही दोघीजणी पायी जाणार होतो. कारण असं झालं होतं की आई आणि भैया हे दोघंजणं बाहेर गेले होते कामासाठी, कामानिमित्त. सो तर त्याच्यामुळे आमच्या दोघींना पायी जावं लागलं. आणि तुम्ही पाहू शकता आमच्या इकडली लोकवस्ती, आमच्या इथलं राहणीमान एवढं भारी आहे, म्हणजे शेतामधलं जे आनंद असतो तो थोडाफार वेगळाच असतो सिटीपेक्षा. सो मस्त आम्ही दोघीजणी बोलत बोलत आत्याच्या घरी पोचलो. घरी गेल्यानंतर त्यांची तयारी वगैरे चालू होती, कारण नवरी जी आहे ती बाहेर मेहंदी काढायला गेली होती. तिथे गेल्यानंतर आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मस्तपैकी आम्ही बाहेर बसलो. तेवढ्यात आली माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी आणि मग तिलासुद्धा मी व्हिडिओमध्ये घेतलं आणि ती एवढी खुश झाली होती. आणि तुम्ही पाहू शकता तिथं मस्त सुंदर असं ह्या ज्या लक्ष्मी आहेत ह्यांना डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि नाव टाकलं होतं हळद. आणि एवढं एवढं डेकोरेशन झाल्यानंतर बाहेर सगळ्या महिला मंडळी मिळून बाहेर हळद दळत होत्या, कारण दुसऱ्या दिवशी होता हळदीचा प्रोग्रॅम. आणि आम्ही जास्त वेळ काही तिथं थांबणार नव्हतो, कारण आमचं घर जवळ असल्यामुळं आम्ही लवकरच घरी निघून येणार होतो. आणि तुम्ही पाहू शकता खूप सारे पाहुणेसुद्धा आले होते आणि लग्न मला तर पाहुणे तर येणारच. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता माझ्या लहान्या बहिणीने माझ्या हातावर एवढी सुंदर मेहंदी काढली होती. मेहंदीचा कार्यक्रम वगैरे झाल्यानंतर आम्ही आलो घरी आणि पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपण दुसऱ्या दिवशी पाहू. सो तर व्हिडिओ आवडल्यास मला नक्की कमेंट करा. सो तुम्ही पाहू शकता आता दुपारचे वाजले ते 12:30 आणि आम्हाला जायचं होतं हळदीच्या कार्यक्रमाला. पण झालं असं की पाऊस आलेला होता आणि चालूच होता थोडा थोडा, पण पाऊस थोडाफार थांबला आणि दारात असं पाणी साचलं होतं. तर मी घातला होता हा ड्रेस, जो की मला माझ्या मामांनी घेतला होता गुढीपाडव्या दिवशी. आणि मग मी आणि माझी लहानी बहीण ह्यावेळेस सुद्धा, म्हणजे आम्ही हळदीच्या दिवशी सुद्धा पायीच निघालो. आणि ती पुढं मी तिच्या मागं, एवढा चिखल झालेला होता. सो तर आम्ही बोलत बोलत दोघीजणी पोहोचलो मंगल कार्यालयामध्ये. आणि मंगल कार्यालय जे आहे ते आमच्या इथं नवीनच झालेलं आहे आणि एवढं सुंदर मंगल कार्यालय आहे, तुम्ही पाहू शकता. तिथं सुद्धा मी व्हिडिओ काढत होते. आणि तिथं गेल्यानंतर नवरी आणि नवरदेव हे दोघांचं तिथं चित्र रांगोळीने काढत होते. आणि तुम्ही पाहू शकता हे मंगल कार्यालय नवीन आहे आणि एवढं भारी आहे. हळूहळू तिथं सगळे पाहुणे वगैरे जमा झाले आणि हळदीचा कार्यक्रम सुद्धा चालू झालेला होता. आणि इथं हे साखरपुडा चालू होता, कारण मला काही जास्त एवढं माहिती नाही कोणकोणत्या कार्यक्रमाला काय काय म्हणतात. सो तर इथं साखरपुडाच चालू होता, तुम्ही पाहू शकतात. आणि ही नवरी आहे माझ्या आत्याची मुलगी आणि हे तिचे मिस्टर आहेत. एवढा सुंदर असा कार्यक्रम होत होता आणि तिथं डान्स वगैरे सुद्धा झाले होते. बट असं झालं की आम्ही तिथं जास्त वेळ काही थांबलो नाही, कारण की एवढंच कार्यक्रमाला होण्यासाठी तिथंच वाजले होते 11, 11:30, म्हणजे 12 वाजत आले होते. आणि घरी कसं आहे, आमच्या घरी कुणीच नव्हतं, आम्ही सगळेजण गेलो होतो म्हणजे मंगल कार्यालयामध्ये. त्याच्यामुळे ना घरी सुद्धा लागतं, त्याच्यामुळे आम्ही लवकरच घरी गेलो. आणि तुम्ही पाहू शकता तिथं नवरी नवरदेवचं पूर्ण जे चित्र आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी घातला होता हा हळदीचा ड्रेस. पण एवढंच झालं की मी हळद लावताना काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही आणि नवरीसोबत फोटोसुद्धा मला काढण्याचा, म्हणजे काढले पण नाही मी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो घरी. खूप अंधार झालेला होता. तिथं जेवण वगैरे केलं आणि मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी पायी चाललो होतो, कारण भैया गेला होता आईला सोडवायला. सो त्याच्यानंतर आला होता लग्नाचा दिवस आणि मी मस्त तिथं आंघोळ वगैरे करून रेडी झाले होते. आणि त्या दिवशी होती चतुर्थी. सो तर तुम्ही पाहू शकता चतुर्थी असल्यामुळे आमचे काही हे घरचे आंबे निघले होते आणि मी तर शाबू आणि आंबा खाणार होते, कारण चतुर्थी असल्यामुळे ना ती काही लगेच सोडायला जमत नाही. सो तर मी तर मस्त सकाळ इथं साबुदाणा आणि आंबा खाल्ला. आणि
आम्हाला जायचं होतं मंगल कार्यालयामध्ये, कारण की लग्न होतं 2:45चं आणि इतक्या लवकर होतं कुणी रेडी तर होणार नाही. सो इथं तुम्ही पाहू शकतात मी घातला होता हा टॉप जो की मी मागवला होता मिशोवरून. आणि त्याच्यानंतर मी माझी कॉलेजची बॅग घेतली, कारण पिशवीमध्ये कपडे नेणे मला चांगलं नव्हतं वाटत. सो मस्तपैकी मी आणि माझी लहानी बहीण दोघीजणी पायी जाणार होतो. सो आम्ही बोलत बोलत पोचलो मंगल कार्यालयामध्ये. आणि तुम्ही मंगल कार्यालयामध्ये गेल्यानंतर आम्ही खूप वेळ बसलो. त्याच्यानंतर लग्न लागणार होतं. त्याच्या अगोदर आम्ही पटकन ड्रेस वगैरे चेंज केला आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला माझा सिंपल साधा लुक. आणि इथं जे राहिलेली रसम होती ती इथं चालू होती. आणि लग्नाचा जो व्हिडिओ आहे तो मी काही बनवलेला नाहीये. व्हिडिओ जो आहे तो सगळा ड्रोननी वगैरे शूट होत होता. सो तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि भेटूया अशाच नवीन नेक्स्ट व्लॉगमध्ये. सो तर आजच्यासाठी एवढंच.